तर का थोडक्यात वाचल्या बरं का तुम्ही. बंटना तुमचं भांडं फोडलंच होतं. नाही रे सुजय, तसं काही म्हणायचं नव्हतं त्याला. अहो तुमचं तोंड बघितलं होतं मी, फार घामाघूम झाला होता तुम्ही. ते लोक चेष्टा करत होती, मजा घेत होती म्हणून वाचलाय तुम्ही. आता तू याच्यावर चर्चा करायला इथं आलायस का? नाही नाही नाही, मला फक्त एवढं सांगा, मावशी का गप होती? तुम्ही काय बोललात काय तिला? तुला काय करायचंय रे त्याचं? तुझं तू बघ की, तू कशाला याच्यात दाखव फसतोयस? अहो चांगल्यानेच बोलतोय मी सरकार. मी पण चांगले ह्यानंच तुला सांगतोय. माझी उसाभर मी निस्तरतो, तू नको पडू यात. मी पडतच नाहीये, मला तुमची काळजी वाटते म्हणून बोलतोय मी. पण म्हणीन बंट्या गप बसणाऱ्यातले नाहीत बरं का. एकदा का तुम्ही त्यांना संधी दिली रे दिली, ते सगळं आर्जाला खरं सांगणार. त्यामुळे आत्ताच्या आता त्यांना हाकल्याचं बघा. हं? चला येतो मी. बघा काय करायचं ते तुम्हाला. काय असं का म्हणला सुजा? अगं काही नाही, ते मनी आणि संकल्प माझं भांडं फोडणार होते ना, असं म्हणत होता ते. तुम्ही मनीला काहीतरी बोलला म्हणून मनी बोलली नाही तिकडं, पण संकल्प काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. तुम्ही काय केलंय नक्की? जेव्हा मला सांगायचं होतं तेव्हा तुला ऐकायचं नव्हतं, आणि आता तू. पण आता तुम्हाला सांगायचं नाही का? हे बघा पार नाका तोंडाशी आलाय म्हणून विचारते मी. माझं मी निस्तरतो, तू काही काळजी करू नकोस. हे असं सगळं म्हणूनच एवढं सगळं घडलंय. त्याच्या जीवावर मनी एवढे दिवस आपल्याकडे ठाण बांधून बसलेली, म्हणजे नक्कीच ते साधं नसणार आहे. रुक्मिणी म्हणून मला थांबवू नका. हो आता कुठं घरात सगळं चांगलं व्हायला लागलंय, परत घरात वाद नको. नाही होणार, मी बघतो सगळं. हे अर्जुन बद्दल आहे का काय? का बरं? नाही, तो संकल्प अर्जुनकडेच बोट करून काहीतरी बोलत होता. हे बघा मी तुम्हाला आधीच सांगते, तुमचं जे काय आहे ना ते त्यांनी सांगायच्या आधी तुम्ही स्वतः जाऊन अर्जुनला सांगा. परत घरात वाद होऊ देऊ नका. होय होय. हे जर मी त्यांना सांगितलं तर ते आत्ताच घर सोडून निघून जातील रुक्मिणी. बंट्या, अरे काय बारी आलं रे आपल्यावर. तिथं घरात बसून गरमागरम आयतं खायचे मी, आणि हिथं बघा आता लोकांनी टाकलेलं खायला लागतंय. पण काय करणार आता, भूक लागली म्हणल्यावर खायला पाहिजे ना. हा जर तू बी खा ना, तुला नाही भूक लागली? हा बंट्या, मी ते सरकारचं भांड फोडलं नाही म्हणून तू चिडलास का माझ्यावर? अर्जुनचं काय? बोलली का नाही? अरे काय करू बाळा, अरे त्या सरकारने आपल्याला धमकी दिली. एक तर आधीच सगळं गमावलंय आपण. पण बंट्या, मला तुला नाही गमवायचं रे बाळा आता. अरे बाळा, सर सलामत पगडी पचास म्हणतात, माहितीये का तुला? घेऊ आपण त्यांचा बदला घेऊ. काय इतके दिवस तो सरकार गप बसला होता ना, तो नक्की काहीतरी करल म्हणून थांबू आपण. काय म्हणला काय? अरे असं कसं बाळा, सांग बरं. हे बघ आता माझं झालं गेलं, माझी निम्मी अर्धी लाकडं तिथं म्हसनात गेलीत, पण तुझं आयुष्य आहे ना रे एवढं पडलेलं. आणि तो सरकार आहे ना, मुद्दा लई मोठा खैस आहे. त्याला इतके दिवस आपण दाबून ठेवला होता ना, आता बघ तो गप नाही बसणार, काहीतरी नक्की करणार बघ. काय घेऊ आता? आता पैसे नाही बाळा माझ्याकडे काय घ्यायला. बंट्या, तुला एक गोष्ट सांगू का?
भुकेनं ना पार माझं डोकं चालायचं बंद झालंय बघ. त्याच्यामुळे तू काय म्हणतो ना मला खरंच कळत नाही रे बाळा. खरंच तू लवकर बरा हो. आपण ना 2-4 दिवस यांच्याशी नीट वागू. हा मग मी तुला डॉक्टरकडे घेऊन जाते, तुला बरं करते. हा आणि मग आपण त्या सरकारचं भांड पुढं. केळ नाही ना अरे, ते शोधलं नाही केळ. येळ हाय 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 येळ हाय आपल्याकडं. पण हे बघ पहिला तू बरा हो. हा मग बघ त्या सगळ्यांची कशी पाळताभुई थोडी करते मी ते. हा तू नको टेन्शन घेऊ. द हे खा, द खा. खा 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 खा. हळू खा हळू. बया हा हा सोनं नाही 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 बनते. हा अजिबात नाही. हा नाही म्हणलं ना मी. नाही नाही बनत्या नाही नको म्हणलं ना. ऐक जरा नको. तू गप बनत्या नको. सोनं नाही खोट आहे खोट. हा ते बी खोट आहे. माझ्या पोराची ही अवस्था केली ना अर्जा, सोडणार नाही त्या आप्पीला बी आणि तुला बी. अजिबात सोडणार नाही कुणालाच. का दादा चहा घेतोय? हा अरे बाकीचे कुठे गेले? हा ना, घर एकदम मोकळं मोकळंच वाटते. सरकार तर सकाळीच गेलेत बाहेर आणि विना काका गेला शेतावर. सुजन पिऊ पण गेले वाटतं कामाला. त्यांचं काय चाललेलं असतं ना त्यांचं त्यांनाच माहित. दादा सुजय एकदम वेगळाच पडलाय रे. अरे तो वागतो पण तसा ना. हा ना, किती वेळा समजून सांगितलं त्याला, अजिबात कोणाचं ऐकत. काय करायचं. तेच अमोल हो झाला आमच्या अमोल तयार. आणि आंघोळ घालताना पण मस्त मजा घेतो. त्याचा त्याचा बाबा आंघोळ घालताना नेहमी दंगा करायच्या. हो काय हो खरंय का हे? अगं आई अर्जुन बद्दल बोलतेय, माझ्याबद्दल नाही. हा हा मी पण भाऊजींबद्दलच बोलतेय ना. भाऊजी हे घ्या. आता काय काकी म्हणाल ते खरं म्हणायचं, आपल्याला कुठं काय आठवते. काय म्हण राव, आजी म्हणाल ते खरं. चला चला उशीर होतोय. आई वेळेची एकदम पक्की बर का. नका करू. काय का आपण ना हे एवढं सगळं अमोलला घेऊन चालली ना ऑफिसला. अमोलला घेऊन चाललीस ऑफिसला? हो. कशाला ग एवढ्या गर्दीत त्याला? वहिनी अहो तिकडे त्याच्यासाठी वेगळी जागा आहे. हो ताई, आणि अजिबात काळजी करू नका. अहो बाळ पोटात होतं तेव्हा किती काळजी घेतली सगळ्यांनी, मग आता घेणारच की. बर नीट लक्ष दे त्याच्याकडे. म्हणजे कामाच्या गडबडीत विसरू नका अमोलला. ताई अहो असं कसं करेन मी? आपण ना मी येऊ का तुझ्या बरोबर? म्हणजे तू तुझं काम कर, मी अमोल बरोबर बसते ना. रुपाली अगं ते तू विसरली का? आपल्याला डॉक्टरांशी बोलायचं होतं ना. विसरली का तू? हा हा लक्षातच नाही राहिलं माझ्या. हा चल चल आवरूया आपण. हा. चल चल चल. आई मी आतला आवरते. हो आपण ना लक्ष द्या. हो. आप्पे अगं अजून जीव अडकलाय का तिचा बाळात. आई तुम्ही असं नका नाव म्हणू, मलाच कस तरी होतं.
नाही तर राहू द्या, मी नाही घेऊन जात अमोलला. अगं नाही नाही, ठेवून कशाला जातेस? तिला होईल हळूहळू सवय. तू जा, घेऊन जा बाळाला. हो आपे, चला निघायचं का आपण? तू घेतलं ना सगळं? चला बाळोबा, जायचं ना भूर. चला. हो ये सावकाश हा. आणले का कागद? कागद? कसले कागद? जमिनीचे कागद. आणि कसले कागद? काय बोलताय साहेब तुम्ही? हप्ता चुकला का नाही तुमचा? आता साहेब एक हप्ता चुकल्यावर तुम्ही डायरेक्ट जमीनच लिहून मागायला लागलाय. कारण पुढचा पण चुकणार आहे माहितीये मला. एवढे पैसे उचललेत कशाला? साहेब आता काम बंद पडेल हे माहित नव्हतं ना मला. तुमच्या नादालाच नाही लागायला पाहिजे होतं. तुमचा तो जामीन राहिला होता, तो संकल्प कुठे आता? असेल गावात. आम्हाला सगळी खबर आहे त्याने त्याच्या आईने काय काय केलंय ते. साहेब त्यांचा आणि माझा काही संबंध नाही. आधी तर भाऊ होता ना तुम्ही. बरं ते जाऊ दे. तुमच्या घरात काय चाललंय ना याने मला काही फरक पडत नाही. मला माझे पैसे पाहिजेत. देणार की साहेब? 100% देणार. पाहिजे तर मी लिहून देतो. ते लिहून आधीच दिले हो तुम्ही, पण आता काहीतरी जामीन ठेवायला लागेल. जामीन काय ठेवू? घर ठेवा. साहेब ते वडिलांच्या नावावर आहे. मग अजून काहीतरी ठेवा. आता ते पण मीच सांगू का? मी बघतो काय करायचंय ते. एक तर उरलेले सगळे पैसे एकत्र द्या, आणि हप्त्याने द्यायचे असेल तर काहीतरी जामीन ठेवायला लागेल तुम्हाला. सरकारांनी कुठं आणि काय काय घेऊन ठेवलंय याची सगळी खबर आहे मला. त्यातली एखादी जमीन जामीन म्हणून ठेवा. साहेब मी करतो मी. आणि दोन्ही होत नसतील तर ती जमीन माझ्या नावावर करून द्या. वरचे जे काय पैसे होतील सगळे देतो तुम्हाला, आणि विषय मिटवून टाका. आपण करूयात की काहीतरी. आपण करूयात. 2 दिवसाची मुदत देतो तुम्हाला. लक्षात राहू द्या. येऊ का आता? हां येस साहेब. पंट्या सगळा घोळ करून ठेवला येणे. याच्यावर ना मी विश्वासच नव्हता ठेवला पाहिजे. यापे वेलकम वेलकम वेलकम. आप आए तो बाहरों ने लुटाई खुशबू. अरे फूल तो फूल थे, कांटों में भी आई खुशबू. वा वा, गायतोंडे आली खा. या. अहो मॅडम, तुम्हाला आणि बाळाला एकत्र बघून जीवाला लय गार वाटतंय बघा. अहो लक्ष्मीताई, तुम्ही बाळाची एवढी काळजी घेतली आहे. बाळ ठणठणीतच असणार. असं काय बी नाही साहेब. अहो सगळं जग मॅडमवर शंका घेत होतं, आणि या शंकापायी मॅडमला काम सोडून घरी बसावं लागलं. आपल्या मॅडम मतावर ठाम होत्या, म्हणून तर आज त्यांना बाळासंग बघायला भेटतं या. मॅडम आम्हाला माफ करा. ताई, अहो तुम्ही कशाला माफी मागताय? मुळात ना कोणाची चुकी नव्हती. असं काही होऊ शकतं यावर माझाही विश्वास नव्हता, पण बाळानं माझी साथ नाही सोडली. बाळाला आईची गरज लागतीच की, म्हणून तर का बाळ तुम्हाला हाकारत होतं. 100% बरोबर बोलला लक्ष्मीताई तुम्ही. मॅडम, एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला बाळासोबत बघताना खूप आनंद वाटतोय. गायतोंडे साहेब, खरं तर एक मोठा थँक्यू तुम्हाला पण म्हणलं पाहिजे. म्हणजे तुम्ही होतात म्हणूनच बाळ आमच्या बरोबर आहे ना पे? खरंय गायतोंडे, मी काय करू काय नको काहीच कळत नव्हतं मला. हा, पण माझं म्हणणं अगदी बरोबर आहे. हे तुमच्यामुळे समजलं बघा. तुम्ही पीए म्हणून उत्तमच काम करताय, पण त्या पलीकडे जाऊन तुमच्यासारखा मित्र मला मिळाला. माझं खरंच भाग्य आहे. तुम्ही मैत्री करण्या एवढ्या निखळ आहात हे लक्षात घ्या. आणि अर्जुन साहेब, बाळ पोटात होता तेव्हा लय काळजी घेत होता ना तुम्ही. आता इथं बी आम्ही बाळाला काय कमी पडून देणार नाही बघा. माझ्या डोक्यात तो विचारच आला नाही. लक्ष्मीताई, तुम्ही हे म्हणल्यानंतर मला बाळाचं टेन्शनच नाही काय. अर्जुन साहेब, तुम्ही हे म्हणता खरं, पण नंतर सतत मला फोन करत राहता. बरं चला, उशीर होतोय, कामाला लागायचंय. ए आपे थांब ना. एक सरप्राईज आहे बाळासाठी. काय काय रे? आता सरप्राईज आहे काय रे म्हणून कसं झालं? Sorry. थांब की. And here is the surprise. अर्जुन अरे काय कसलं भारी आहे. भारी आहे ना. आता तुला ह्यात बाळाला बसून अख्ख्या कलेक्टर ऑफिस मध्ये फिरता येईल. साहेब, हे एकदम भारी केलं बघा तुम्ही. बरं गायतोंडे, स्टाफ किती आहे मोजा. आज सगळ्यांना दुपारचं जेवण अर्जुन तर्फे. ठीक आहे, मी करतो व्यवस्था. चला अमोलराव, कामाला लागायचं आपल्याला. मॅडम, व्हिजिट साठी काही लोक आली. बर,
एक 10 मिनिटं. येस. अर्जुन ठीक आहे सर. हेल्प यू सर. हे घ्या. एक मिनिट घेतो. रुपाली, अगं मी तुला पाणी मागितलेलं, तू चहा काय आणतेस? चहा घेतला ना मी सकाळी. सॉरी सॉरी सॉरी, मी लगेच पाणी घेऊन येते. एक मिनिट थांब. काय झालं? ते अमोल आज घरात नाहीये ना, त्यामुळे मला काही सुचनच झाले. म्हणजे मी काय काम करते काय नाही, कशातच लक्ष लागणं माझं. रुपाली अगं, आपण ना का घेऊन गेले असेल एवढ्या ताण्या लेकराला ऑफिसला? कारण ती त्याची आई आहे. आणि मी कोण आहे? रुपाली अगं, तू पण त्याची आईच आहेस. पण आता तू हे लक्षात घ्यायला पाहिजेस की अमोलवर पहिला हक्क आता अपहरणाचा आहे. तुला त्रास होतो हे कळतंय मला, पण आपण हे सत्य स्वीकारायला पाहिजे आणि तू त्याची सवय करून घ्यायला पाहिजेस. आपण आणि भाऊजी म्हणाले होते ना हे बाळ आपले म्हणून, मग तान्या लेकराला घरात ठेवलं पाहिजे ना. आणि बाहेर नेला आजारी पडला तर? नाही पडणार, अपर्णा आहे ना. तू हे लक्षात घे की अपर्णा वेगळा विचार करणारी आई आहे. ती कलेक्टर आहे. ती जर बाळाला घेऊन ऑफिसमध्ये गेली ना तर समाजात चांगला संदेश मिळेल. तुम्ही म्हणताय ते पटतंय मला, सगळं बरोबर आहे, पण मला वेळ लागेल. हो, पण इतके दिवस तुझ्याकडेच तर होता ना अमोल. हो म्हणूनच. मग आला की तो आपलाच आहे. हो मग आल्यावर थोडीच सोडते मी त्याला. हा. चला आवरा आता. हा, स्वयंपाकालाच लागते मी. रुपाली अगं, खूप दिवस झाले तुझ्या हातची शेवग्याच्या शेंगेची भाजी नाही खाल्ली. करतेस? करते. माझ्या हातची शेवग्याची शेंगाच खायला घालते. खुश? वा, मजा या ठिकाणी. बनवते. अप्पे, बाळाला दे ना माझ्याकडे. हो कशा? ए पिल्ल्या, ए कुठं आला तू? आई बाबा कुठे घेऊन आले? हे काय सगळे काय? कलेक्टर ऑफिस. हा, आणि कलेक्टर कोण आहे? कोण आहे कलेक्टर? इकडे काय लिहिलंय बघ? अपर्णा सुरेश माने, जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर. हे बघ, आईचा टेबल खुर्ची. आपली आई आहे ना, कलेक्टर आहे कलेक्टर. अख्खा जिल्हा आहे ना, सातारा जिल्हा खंबीरपणे सांभाळते. अरे हो, ह्याला काय कळतंय अजून? नको कळू दे, थोड्या दिवसांनी कळणार आहे, मग परत सांगायचं अमोलला. अरे मग कळेल तेव्हा सांगूयात की. आपण बस ना जरा. हा, बस ना खुर्ची. आणि बस 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 सांगतो. आपे मला हे बघायचं होतं. हे म्हणजे? हे म्हणजे आपलं बाळ, तू आणि कलेक्टरची खुर्ची. अर्जुन, मला हे सगळं स्वप्नच वाटतंय रे. 100% खरं आहे आपे. आणि हे घडू शकलंय कारण तू या नाही, माझ्या एकटीमुळे खरंच नाही. सगळ्यांनी मदत केली अर्जुन. काय तोंडे तर स्वतः मागावर राहून त्या दीपाने अन्नाचा शोध घेतला त्यांनी. कारण तू पण तसा जीव लावलायस ग या सगळ्या लोकांना. काय तोंडे असू दे, नाही तर तायडे मॅडम असू दे, तू त्यांना तसं वागवलंयस ग. म्हणून तर बघ ना, काय तोंडे स्वतः लक्ष घालून त्या दीपापर्यंत पोहोचले आणि आपलं बाळ आपल्या कुशीत आलं. आता इथून पुढे सगळं नीट होईल ना रे? नीट होईल. अगं झालं अप्पे, झालं की सगळं. आता आहे ना, इथून पुढे मस्तपैकी अमोलला आपण सांभाळायचं, त्याला छान वाढवायचं. अर्जुन, आता ना अमोलच्या बालपणात आपल्याला काहीच मिस नाही करायचं. कारण एकदा बालपण गेलं ना की मग गेलं. आपण छानच वाढवायचं त्याला. नाही अप्पे, पण आपण काय नाही मिस करणार. आपण चांगले आई बाबा होऊ शकू ना रे. 100% आपण बेस्ट आई बाबा होणार आहे. म्हणजे जेवढे भारी आपण नवरा बायको आहे ना, त्यापेक्षा कितीतरी पटीने आपण भारी आई बाबा होणार आहे. अर्जुन, आपण दोघं जणही काम करतोय, पण काही दिवसांपासून माझं माझ्या कामाकडे लय दुर्लक्ष झालंय. अप्पे, साहजिक आहे, पण नको जास्त विचार करू त्या गोष्टीचा. तू आहे ना, सगळं एकदम ओके करणार आहे, मला गॅरंटी आहे. फक्त मला. तुला कसं माहिती रे? अगं आजपर्यंत 1000 वेळा बघितलं ना मी तुला.
असे नवीन नवीन चॅलेंज घेताना, नवीन नवीन जबाबदाऱ्या खांद्यावर घेताना आणि त्या आशा पार पाडताना. त्यामुळे मला गॅरंटी यावेळी तू भारीच करणार. ए आपे अशीच राहा. थांब. अरे एक फोटो काढू दे तुमचा. अरे मग तू पण ये की फोटो मध्ये, आपण सेल्फी काढूया. नाही, आधी तुमच्या दोघांचा. हा लय भारी फोटो आलाय. अप्पे, तुम्हाला दोघांना कुणाचीच नजर नको लागू दे. अरे माझी पण नको. अर्जुन